नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण चर्चा करणार आहोत लहान मुलामध्ये बद्धकोष्ठतेचं वाढतं प्रमाण, यामागील लक्षणे, कारणे व सपोर्टिव्ह घरगुती उपाय. पालकांनो, वेळीच जागरूक व्हा. आपला मुलगा लहान असेल म्हणजे ज्याचे वय 5 वर्षापेक्षा जास्त असेल आणि अशा मुलामध्ये जर खालील लक्षणे दिसून येत असतील तर ही बद्धकोष्ठतेची लक्षणे आहेत असे समजावे. आठवड्यातून 2 किंवा 3 दिवसच शौचाला जात असेल, शौच करताना रडत असेल, मुलाचे पोट फुगलेले दिसत असेल तर ही लक्षणे बद्धकोष्ठतेची आहेत असे समजले पाहिजे. लक्षात ठेवा, हे लहान सहान लक्षण नाहीत, ही बद्धकोष्ठतेची सुरुवात आहे. आज आपण पाहणार आहोत लहान मुलामध्ये बद्धकोष्ठतेचे प्रमाण का वाढत आहे, त्यामागची खरी कारणं कोणती आहेत आणि पालकांनी घरीच काय उपाय करावेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण लहान मुलाचं पोट सदैव चांगलं असणं म्हणजे त्याच्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे, त्याच्या आरोग्याची किल्ली आहे. आयुर्वेदामध्ये म्हटलं आहे की ज्या व्यक्तीचं पोट साफ असेल तर त्या व्यक्तीपासून रोग कोसो दूर असतो. म्हणून लहान मुलाच्या बद्धकोष्ठतेचं कारण आणि लक्षणे समजून पालकांनी वेळीच जागरूक होणे गरजेचे आहे. अलीकडे वर्तमानपत्रात स्पष्ट नमूद केलं आहे की जंक फूडचा अतिवापर, पाणी कमी पिण्याची सवय, मोबाईल आणि टीव्हीचा अतिवापर यामुळे लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठतेच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. डॉक्टर सांगतात वेळीच लक्ष दिलं नाही तर ही समस्या पुढे गंभीर रूप घेऊ शकते. आता आपण जाणून घेऊया बद्धकोष्ठता म्हणजे काय. मुलामध्ये जर आठवड्यात 2 ते 3 वेळा शौचाला जात असेल, शौच करताना वेदना होत असतील, मुलांचे पोट दुखत असेल किंवा फुगत असेल, मुलं चिडचिड करत असतील किंवा निस्तेज दिसत असतील तर ही बद्धकोष्ठतेची सुरुवात आहे, ही बद्धकोष्ठता आहे. यामागील कारण जंक फूडचा अतिरेक, जंक फूड, फास्ट फूडचा अतिरेक, बिस्किट, चिप्स, मैदा, ब्रेड यासारखी पदार्थ खाणे, यामुळं लहान मुलांचे पोट जाम होतं. दुसरा कारण आहे पाणी कमी पिण्याची सवय. काही मुलं पाणी खूप कमी पितात. खेळताना शाळेमध्ये पाणी पिणं टाळलं जातं, यामुळे मल कडक होतो. तिसरं कारण आहे मैदानी खेळ कमी खेळणे. यामुळे मोबाईल, टीव्ही जास्त प्रमाणात पाहतात, मैदानी खेळ कमी खेळतात आणि मोबाईल, टीव्ही जास्त पाहत असल्यामुळे हालचाल होत नाही, त्यामुळं पचन मंदावते. चौथं कारण आहे काही मुलं शौचाला जाणं टाळतात, दाबून ठेवतात, शौच दाबून ठेवतात. शाळेत जर शौच लागली असेल तर मुलं लाजेपोटी शाळेत किंवा भीतीपोटी शाळेत शौचाला जाण्यास घाबरतात. यामुळे मुलांच्या आतड्याची सवय बिघडते आणि जर आपण याकडे दुर्लक्ष केले तर
पुढे फार मोठे धोके संभावतात. पालकांनी दुर्लक्ष केल्यास पुढे मुलामध्ये सतत पोटदुखी, गुदद्वाराला जखमा, मूळव्याध, भूक न लागणं, मुलामध्ये चिडचिड करण्याची सवय लागणं. म्हणून वेळीच उपाय महत्त्वाचे आहेत. उपाय घरच्या घरी सुरक्षित. मुलांच्या आहारात बदल केला पाहिजे. हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केला पाहिजे. फळं खायला दिली पाहिजेत. पपई, पेरू, सफरचंद यासारखी फळं खायला दिली पाहिजेत. ज्वारीची भाकर, गव्हाची पोळी आणि घरचं साधं जेवण दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांना रोज जंक फूड देणं टाळलं पाहिजे. त्यांना पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे. सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी मुलांना प्यायला दिलं पाहिजे. दिवसभर थोडं थोडं पाणी पिण्याची त्यांना सवय लावली पाहिजे. खेळ व हालचाल होणे महत्त्वाचं आहे. लहान सहान खेळ खेळले पाहिजे. त्यामुळे शरीराची हालचाल होते आणि हालचाल झाली तर बद्धकोष्ठतेचं प्रमाण कमी होते. दररोज किमान 1 तास मैदानी खेळ खेळलं पाहिजे. जसं की धावणे, सायकलिंग इत्यादी केलं पाहिजे. आयुर्वेदिक सपोर्ट सुरक्षित उपाय. रात्री अर्धा चमचा देशी गाईचं तूप व अर्धा ग्लास कोमट दूध. कोमट दुधामध्ये अर्धा चमचा देशी गाईचं तूप चांगल्या प्रकारे मिसळवून रात्री झोपते वेळेस मुलांना दिलं पाहिजे. सकाळी 2 ते 3 भिजवलेल्या मनुका व थोडी पपई खायला दिली पाहिजे. लहान मुलांना कोणतीही जुलाबाची औषधं स्वतःहून देऊ नका. त्यांना शौचाची शिस्त लावा. रोज एकाच वेळेला बसण्याची सवय लावा. त्यांना घाई करायला सांगू नका. शौच करताना घाई करायला सांगू नका. भीती नको. त्यांना मोबाईल घेऊन शौचालयात बसू देऊ नका. डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायचा? जर आपलं मूल 3 ते 4 दिवस शौचालयात जात नसेल, गुदद्वारातून रक्त येत असेल, मूल फार त्रासात असेल तर त्वरित तज्ज्ञांचा, डॉक्टरांचा सल्ला घ्या. पालकांनो, मुलाचं पोट साफ म्हणजे त्यांचं संपूर्ण आरोग्य सुरक्षित. आज थोडी काळजी घेतली तर उद्या मोठा आजार टळू शकतो. व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. हा व्हिडिओ प्रत्येक पालकापर्यंत पोहोचू द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.